श्रीचरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा ओलादलो पावन झालो चराचरी. ओम नमो जय वेद प्रतिपाद्य जय जय संस्विद्यात्मरूपा देवा तुची गणेश सकलर्थमती प्रकाश मणी निवृत्तीदास स्वधारी जोजी सच्चिदानंद रूपाई विश्वोत्पत्त्यादी हेतुतापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे विभस्वामृतमित देवो गोविंद दामोदर माधवेती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत विराजी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गती धरू पधारी जी पवन कुमार. राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास. बरसाने की राधिका नंदग्राम के श्याम इनके पगम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम. आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. ओ प्रभु आप भी आना संग राधा जी बुलाना. आप भी आना संग गोपियों बुलाना. लाना रे गनी राम हमारे हरि कीर्तन में. आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. राधे तेरे चरणों की रजदूली जो मिल जाए सच्ची कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तकदीर बदल जाए सच्ची में तकदीर बदल जाए. दामी उभात येते भगवंत नारद महर्षींना सांगतात जिथे माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. अजून दुसरं प्रमाण पण सांगतात जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तनामध्ये परमात्मा सांगतो की जिथे कीर्तन चालतंय ना तिथं माझी हजेरी असते. मला इकडे तिकडे शोधायची गरजच नाही म्हणला. मग आता मला सांगायचंय जर का तुमच्या बाबडे गावामध्ये बरोबर बाबडे गावामध्ये जर कीर्तन चाललंय सप्ताह चाललाय म्हणजे नक्कीच जगाचा मालक इथं हाजरी लावतोय. आणि जर इथं बाबड्यामध्ये पंढरपुराचा मालक येऊन जर हाजरी लावतोय मग मला सांगा आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानबाई माता असेल, वणीगडाची नांदुरी देवी असेल किंवा तिकडे जळगावकडची मनुदेवी असेल, देवी आली नसेल का? जर पंढरपुराचा मालक इथं हाजरी लावतोय म्हणजे माझ्या कानादेशाची देवी आलीच असेल. आणि जर देवी आलेली आहे तर आलेल्या देवीचं अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात मग चिंतनाकडे वळूयात. दादा सेटिंग करून घ्या एकदाची. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या. आई खेळता
मायला कुशाल केडूया आई खेळत आली यान मायला कुशाल केडूया खेळत आली या मायला कुशाल केडूया आई खेळत आली या मायला कुशाल केडूया अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या कानूबाई खेळत आली यान मायला कुशाल केडूया आई खेळत आली यान मायला कुशाल केडूया खेळत आली या मायला कुशाल केडूया आई खेळत आली या मायला कुशाल केडूया हरी कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चढकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं ते माझे जीवा भावाचे असणारे म्हणजे आमचे समाधान महाराज आमचे दादासाहेब परिसरात कुठेही कीर्तन असलं की आमच्या समाधान महाराजांची हजेरी असतेच महाराज आणि कसं असतं माहिती आहे का काही काही ठिकाणी संबंध जुळतात काही काही लोक पैसा देखील संबंध जोडतात बाकीना लोक पोऱ्या वयंदारे म्हणेन पोरदी टाकतात मन सांगणं तुमले समजी राय नव्हे समाधान दादा असं आहे तुमले बी माहिती आहे आपला आता 61 न पाकिट होई जायचे पण कसं राहस ना कोणामुळे कोणी माय कोणा पाय पडस म्हणून म्हणणं समजी राह ना का तुमले कोणामुळे कोणी माय कोणा पाय पडस तसं आजही फसले मी विठ्ठल विठ्ठल असं जपून ठेवतात लोक आणि तीच वस्तू जर फुकट भेटी घे ना तिने किंमत कळत नाही लोकेसले हा कदाचित आज ताट तसंच नाही राहिना ना विठ्ठल विठ्ठल असो आलेले सगळे श्रोतेगण माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील कारण आपल्या वारकरी संप्रदायाची शिकवण आहे मोठ्यांचा आदर करायचा मोठ्यांचं दर्शन घ्यायचं ही आपली वारकरी संप्रदायाची शिकवण आहे वारकऱ्यानं वारकऱ्याचा आदर केला पाहिजे आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर केला पाहिजे ही आपली संस्कृती म्हणून इथं जमलेले माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो कसं आहे ना नम्रता धारण करायची नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता ही आम्हाला संतांची शिकवण आहे नाथबाबा तर सांगतात भैया प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान करायचं असेल तर प्रेमाची पेरणी करा एकमेकना किडा पाडाल घ्या ते तुम्ही खानदानी वारकरी कस काय म्हणाल विठ्ठल विठ्ठल कसं असतं ना मी जर तुमच्या मोठ्यांचे दर्शन नाही घेतलं मी जर तुम्हाला किडा पाडत बट संजय बाबा लोके माल नाही बोलतच प्रोजेक्ट जर खराब नाही गेला डायरेक्ट कंपनीला दोष देतच लोके विठ्ठल विठ्ठल म्हणून मी वारकरी आहे म्हणून माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा कोण तुकोबाराय ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान करावी ते तुकोबाराय कोण तुकोबाराय जाडून संसार बैसले अंगणी ते तुकोबाराय कोण तुकोबाराय संसाराच्या नावे घालून अशून्य ते तुकोबाराय आणि ते तुकोबाराय या अभंगातून संवाद साधतायत साधकांशी साधकांचा क्वेश्चन आहे आणि आन्सर देत आहे माझे तुकोबाराय या अभंगातून लक्षपूर्वक ऐका कसं आहे ना आजचा काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताची स्तुती आणि भगवंताच्या फक्त काल्यामध्ये मतलब हो जी क्रीडा असेल भगवंताचा जन्म असेल तेच काल्याच्या कीर्तनात सांगितलं जाते विठ्ठल या अभंगातून तुकोबाराय दोघं बाजू मांडतायत भगवंत जन्माला येतो ओ बहिणी सोन बोलू नका हो माया सोन तुम्ही ते बोलीन पाहिजे दांगडो घाल दिना
बोलू नका. भगवंत जन्माला आलेले आहेत गोकुळामध्ये, देव जन्माला आलेले आहेत, पण दोघीकडची मानसिकता सांगतो. गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा केला गेला आणि मथुरेत दृष्टाला चढकाप सुटतोय. दोन ठिकाणची मानसिकता आहे. जगाचा मालक जन्माला येतोय. जशा नाण्याच्या दोन बाजू आहेत, छापा आणि काटा. छापा काटा दोन नाण्याच्या बाजू आहे. तसं जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, पंढरीश पांडुरंग परमात्मा, माझा कन्हैया, माझा प्रभू रामचंद्र जन्माला येतोय. भगवंत जन्माला येतोय. तरी काही लोकांना आनंद आहे आणि काही लोक दुःख लाग राय ना देवना जन्माना सुद्धा. मग जर देवना खार करणार आहे ते तुम्हाला मना करावत नाही का? विठ्ठल विठ्ठल पर जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. आमची मोहन आप्पांकडे बसलो होतो मी, दादासाहेब, आम्ही सर्व बरेच कार्यकर्ते होते तिथं बसलेले. तिथं चर्चा होती की बाई जीवन जगत असताना लोक काय म्हणतील याच्याकडे अजिबात बघायचं नाही. आणि मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, लोकांच्या नादी जर लागलो ना तर आपण सक्सेस होतच नाही. बरोबर आहे का नाही? कारण तुम्ही सगळ्यांनी ते एक गोष्ट ऐकली असेल. हो, एक घोडा होता. घोडाले बाप आणि बेटा दरीशने चाल राहतात. एक गावना लोकेशने दख काय येडा आहेत र म्हणे, संगे घोड असे बशी लेवाल पाहिजे ना, दोन्ही बशी घ्या. एक गावना लोके म्हणे अरे काय माणूस की शेका नाही म्हणे, दोन्ही डरंग होत्या, दोन्ही बशी घ्यात म्हणे. मग म्हणे असं करा म्हणे, बाबा तुम्ही बसा मी पाय चालस म्हणे. पोऱ्याने ते घोडं धरण चालायला लागणार. पुढला गावना लोके म्हणे अरे काय निर्लज्ज बाप आहे म्हणे, एवढसा पोऱ्याला कळ घोडं वडाला नाव बटी घ्या म्हणे. उलट होईल ना. बाप म्हणे बाप तू बस मी तानच म्हणे घोडाला. बापने पोऱ्याला बसार दिना. पुढला गावना लोके म्हणे काय निर्लज्ज पोऱ्या आहे म्हातारा बापले घोडं वडाला राहिना म्हणे, नाव कुशाल बशी घ्या म्हणे. सांगा ना तात्पर्य असं शे. तुम नामा दोष काढणारा लोकेशले जर दोष काढायला सवय पडी गई त्या कधीच चांगलं देखू शकत नाही. भगवंत जन्माला येतोय तर भगवंताचं सुद्धा लोकांना जलन होते, तर तुमचं माझं होणार नाही कशावरून? जीवन जगत असताना देवाला विरोधक होते, तुम्हाला मला राहणार नाही अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. काय ना, ज्या लोकांची नजर चांगली असेल ना, दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते. बरोबर आहे ना वारकरी बाबा? बरोबर आहे ना? नजर जर चांगली असेल ना तर तो चांगलंच बघू शकतो. फॉर एक्झाम्पल, अगर दृष्टी चांगली असेल ना तर किचड मध्ये कमळ बघू शकतो माणूस, पण नजरेत जर दोष असेल ना तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचं ते. बरोबर आहे? काही काही औलाद अशी जन्माला आली आपल्या हिंदू धर्मामध्ये की प्रभू रामचंद्र जन्मालाच आले नाही असे म्हणणारे सुद्धा नालायक जन्माला आलेत. जर देवाला विरोध करतात तर तुम्हाला मला करणार नाही कशावरून? आणि अपेक्षा काय ठेवायची? बरोबर आहे ना? म्हणून मी नेहमी एक कीर्तनातून दृष्टांत सांगतो. जुना आहे माझा तो दृष्टांत. हो साहेबराव बाबा, जुना दृष्टांत आहे पण प्रसंगाला सांगायला मला आवडतो. पहिला आता एक बसेल शेतकरीच आहेत ना सर्व, 99% शेतकरी आहेत. अरे बसेल पहिले इथून 20 वर्ष अगोदर प्रत्येकाकडे 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या नव्हत्या. म्हणून बाजाराला जाताना कसे जायचे? पाय जायत नाही, ते बैलगाडी जुरायची. बरोबर आहे ना? हो. आता एक शेतकरीच्या मनात आलं की भाई आपल्याला बाजाराला जायचे. तुम्ही बाजार कुठला करता? शेणखेड्याचा, सोनगिरचा. आता ठरवलं की मला बाजाराला जायचे. बैलगाडी जुंपली. जशी बैलगाडी जुंपली शेतकरी गाडी हाकाय बसला, तोपर्यंत त्या शेतकरीना कुत्रा पायाला होता. कुत्रा, त्या कुत्राला असं वाटणं आपला मालक जाईल आहे ना, आपलं कर्तव्य की आपण मालक संगे जावायला पाहिजे. बैलगाडी जाईल आहे नाही, मालक जाईल आहे ना, आपण निघाल पाहिजे. कुत्र बी बैलगाडी मागे चाल राही ना. नेमकं सोनगीर मध्ये बैलगाडी सोडली. बैलगाडी सोडल्याच्या नंतर शेतकरीनं सोबत चारा आणलेला होता, वैरण आणलेलं होतं, त्या बैलांना टाकलं. बैल चारा खातायत, शेतकरी बाजाराला निघाला. कुत्रा विचार करत होता. कुत्रा म्हणे आपला मालक बी बाजारले निघ्या, आपला सोबत येईल, बैले चारा खाय राहणार, मग आपण उपवाशी का बरं बसा? ते कुत्रही पोटाची खडगी भरण्यासाठी निघालं, पण ते एवढं लांब निघून गेलं, इतकं लांब निघून गेलं, तोपर्यंत शेतकरी बाजार करून आला, बैलगाडी जुंपली आणि घरून निघून आला. घरी निघून आला, कुत्रा आलं फिरून. कुत्रा फिरून आल्याच्या नंतर पाहतय जिथं बैलगाडी सोडली होती तिथं बैलगाडी नाही आणि मालकही नाही. मग आता कुत्र म्हणे बैलगाडी बी चालणे की मालक बी चालना की आपले घर जाणं पडेल, पण आधी एकलाच जाणं शे.
तिकडनं येताना मालक आणि बैलगाडी सोबत होती म्हणून कोणा त्रास नाही होता. पण आता आताईन जावान टाइमली एकलं जाणं शे आणि एकला कुत्राला त्यान जात ना सुकना जाऊ देतच का. आणि खरं सांगू का दुसराच ना त्रासच नाही आपला आपला नीचच ना त्रास रास. मन जरा रोकडं काम शे. हो आपले अजिबात डर नाही. आपलं काम असं शे काढपून खिचडी लई मन बोगणं. आणि बोलणारा इथला खानदानी पाहिजे. तोंडवर बोलायला पाहिजे. मागे किडा पाडणाऱ्या ना कंपनी फॉल्ट रास. विठ्ठल विठ्ठल. तिकडनं घरून निघाले तेव्हा बैलगाडी आणि मालक सोबत होता. आता इकडनं एकट्याला जायचे. एकला कुत्राला त्यान जात ना सुकना जाऊ देतच नाही. ते एकलं कुत्र दख बाजार म्हणा बडा कुत्रा जमा घ्या चौक म्हणा येऊ द्या येऊ द्या. ते कुत्र सुद्धा सांगाय कुत्र सुद्धा आपले संदेश दिलाय ना. शिकार रे 2 पायना सोन आम्ही 4 पायना कीर्तन ऐकायला येत रे. कुत्राले समजायला लागे. जोड जुगून त्यांनी येले का त्या ऐका. चौकातल्या कुत्र्यांनी बघितलं. कुत्र्यांनी बघितल्याच्या नंतर एकलं कुत्र तर की बडा कुत्रांनी गर्दी करली नाही. बडा बद बद कुत्रा त्याला भुकायला लागल्या. पण कुत्र कदाचित मनमाय खानदानी होईल. ते म्हणे बुकणारा कुत्रांनी वर्ष जर लागणं म्हणा वेळ वाया जाईल. खानदानी कुत्र होतं. त्यांनी 4 पाय वर कर दिनात बाबा. 4 पाय वर कर दिनात पाठ घशिली नी याव याव करायला लागली. चित्र डोळ्या पुढे घेवीन तुम्हाला. हो 4 पाय वर कर दिनात कुत्रान पाठ घशिली नी याव याव करायला लागली. आणि प्रत्येक टोळीना मालक रास. त्या कुत्रासनी पार्टी म्हणा बी एक मेन कुत्रा होता. तो म्हणे ए सोड द्या त्याले बॅग घ्या आपले ते. ये बाकीना कुत्रा म्हणे सोड द्या मग म्हणे मालक सांग राहिला. ते कुत्र म्हणे आई सोपं आहे तुम्हाला भुकणाऱ्याने वर्ष लागापेक्षा पाठ गशी लिहून याव याव कर लिहून निघी जाऊ. खानदानी कुत्रानं काम शे ते. हो तडीन सुटका करली नी. पुढला गाव मावून कुत्र. त्या पुढला गावना कुत्रा बी जमा होईना. बडा कुत्रा ते एकलं कुत्र तकीन भुकायला लागल्या. पण त्या कुत्रानं ठरवलं होतं भुकणारा कुत्राने वर्षे लागणच नाही. तडी बी तसंच कर. बडा गावना कुत्रा भुकी राहतात. आई कुत्र म्हणे शिलगावर तुम्हाला दर्शन 4 पाय वर कर देणार पाठ घशिली याव याव करायला लागणार. त्याच नवी मेन मालक होतं टोळीनं. ते म्हणे ए सोड द्या त्याले बॅग घ्या आपले ते कुत्र कस तरी तडी सुटका करस. गाव माहून मालकना दारमा उभं राहिना. मालकना दारमा उभं राहिना. दारमा उभं राहिनी मग ते कुत्र मनमा विचार कर राहीन. तर त्या तटेना भुकणार कुत्राले सांगे आई कुत्र नालायक असून तुम्हाला भुकणारच नाही. वर्ष जर लाग जातो ना म्हणे आज माल म्हणा मालक भेटता नाही म्हणे. काय सांगितले कुत्र भुकणारच नाही. वर्ष जर लाग जातो ते माल म्हणा मालक भेटता नाही. तसं जीवन जगत असताना सक्सेस जर व्हायचं असेल तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका. आई शपथ सांगतो सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. कारण काय माहितीये का लोक एवढे नालायक निघालेत. जन्माला घालणारा बापमा सुद्धा दोष काढणारे अवलाद जन्माली की तुम ना मनमा काढाव नाही कसावरती. विठ्ठल विठ्ठल. तरुण भावांनाही सांगेल जीवन जगत असताना माझ्या कीर्तनातून देव नंतर सांगतो. मी जगायची पद्धतच सांगून जातो पहिले. तर तरुण भावांना सांगतो दादा तुम्हाला जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना तर टिंगल टवळकी करणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका. काय रास माहितीये का एखादा पोऱ्या जर काही करायला निघना एखादा पोरगा जर काही करायला निघणार ना काही काय 150 वट्टावर बडी बडी काय बाय भाव साहेब ना पोरी येडत कसाला काय भिकारी राहते ना आणणं महापाव दुसरा 150 झाले येड येते ना काय अक्कल हलालय. आणि जवळ ते पोरग सक्सेस होय का या किडा पाडणाराच सांगतात बावडे हो पेडा बिडा कवड राहणार गु कायले. तो काय कर रहा था तो किडा पाड रहा था. तू आता पेडा मांग रहा है ना. विठ्ठल विठ्ठल. जगाचा मालक जन्माला येतोय तरी सुद्धा एकीकडे
दृष्टाला चढकाप सुटतोय आणि गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा केला गेलाय. त्याच्यासाठी सांगेल बघा, देवकी वसुदेवाचं लग्न आहे. देवकी आणि वसुदेवाचं लग्न आहे. लग्नाची पद्धत अशी आहे, अगोदर हळद लागल्याच्या नंतर गावात मिरवायची नवरदेव नवरींना. त्याला काय म्हणायचे हो? नाही, हा बरोबर, बाबा बरोबर सांगा ना, त्याला कोण का म्हणे. हा, हळद ना रातले आता बडं मंडप मागणी टाळले तर तो भाग वेगळाच आहे. बऱ्याच गोष्टी आठ बडं धावतो करा टाका लोकेशन. पहिले 7 मांडे आहेत राय म्हणे, मी म्हणा बाबाच ना तोंडे ऐकले, आजोबाच ना तोंडे. 7 मांडे हळद राय, 7 नी 5 वरून 5 नी 3 वरून 3 ने आते 2 दिन 9 ना ते काय नाही 0 साखरपुडा तिरोज लगीन आवडली. पुरा शिकी घ्यात ना, चांगलंय. हळद लागल्याच्या नंतर फुलक काढत पहिले, आणि लग्नाला पहिले वरात म्हणतस त्याला, बरोबर आहे ना. आणि लग्न लागानंतर बी रातले काढत तिले विध म्हणतस. असे नवरदेव नवरीश ना 3 मिरवणुका नाही घेत. आणि नेमकं लग्न पुराव बोलू नका रे. बीज मिरवत असताना देवकी वसुदेव रथात बसल्या आणि रथ हाकलणारा होता कंस. आनंदात रथ हाकत होता. माझ्या बहिणीचं लग्न आहे, माझ्या बहिणी आणि दाजी बसल्या इथं आणि मी स्वतः रथ हाकतो. एवढा आनंद, एवढा आनंद. पण नेमकंच आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीतून कंसाला सांगितलं गेलं, कंसा, ज्या बहिणीच्या लग्नामध्ये तू रथ हाकतोय का, त्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. हे ऐकल्याच्या नंतर आकाशाची वाणी सांगे, सकळांची तळमळ मानसी करू नका, देवकीच्या पोटी येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. सांगितलं गेलं, कंसा, ज्या बहिणीच्या लग्नात तू रथ हाकतोय का, हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. कंसाच्या लक्षात आलं, माझ्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र माझा वध करणार आहे. अरे, पुत्र येण्याच्या अगोदर बहिणीलाच मारतो, म्हणजे पहिलाही नाही आणि 8वाही नाही. हातामध्ये खडग घेतलं, घेऊन खडग महाराजा धावला. हातात खडग घेतलं, देवकीवर धावून गेला. आता देवकीला मारेल तोपर्यंत वसुदेवानं हात धरला. सांगितलं, कंसा काय करतोय, आमच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे ना, काळजी करू नकोस. तू आता तुझ्या बहिणीला मारणार होता, पण ती आता तुझी बहीण नाही तर माझी पत्नी सुद्धा झालेली आहे. कारण तुझा जेवढा अधिकार आहे त्याच्यापेक्षा आता माझा जास्तचा अधिकार झालाय. कारण तू कन्या दान केलेले, आणि दान केलेल्या वस्तूवर तू मला दान केलंय ना, आता माझा अधिकार जास्तच आहे. आपल्याकडे प्रथा आहे, आपण लग्नामध्ये एक विधी करतो, कन्यादान. करतात का तुमच्याकडे? करतात का? कन्यादान करतात ना? बरोबर आहे. मग सारखं आमना दोंडायचा मग जसं आहे तसंच आहे तुम्हाला. कारण बऱ्याच ठिकाणी पद्धत प्रथा वेगवेगळ्या असतात नाही का. हो, आपलं दोंडाच्याकडे वेगळं राहू शकत, हातानं वेगळं. 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात. म्हणून मी प्रत्येक गावमा विचारलेच पहिले, कसं आहे ना, कोणता गावमा पद्धत वेगळी विरास. जसं आता आमना दोंडायचा माझी पद्धत आहे, मागचे मरेलवर शेलगाव तर तुम्हाकडे म्हणजे जवळजवळ सारखं जीवा. कन्यादान करायची आपली प्रथा. जसं फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर ब्राह्मणाला गाय दान केली, दूधनी पेमीन लिहाल तुम्ही जातच का? हा, दान कराय गई. आता ब्राह्मण दूध घर खाऊ का डेरीला देऊ, आपला काही संबंध आहे ना. दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार नाही. मान्य तुमले बहिणी सोन यस ना, जाऊ द्या. दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार नाही, बरोबर आहे ना. मग तुम्ही कन्या दान करतात ना, दान कराय गई ना, आपला अधिकार आहे ना का? ते नाही ना. तरी काय माया दिनभर 4 दाव फोन करते, बहीण तुला कोण काही बोलणं का, तू खाद का बरं सकाळ माही तर संध्याकाळशी मरीत जाई का. तुम्हाला सांगतो, काही बोलणं माझं जड जाईल बिचाऱ्या बहिणींना, माझ्या मायांना. पण मला सत्यता मांडायला आवडेल. तुम्ही तुमची मुलगी आहे, अरे आपण कुत्र पाडतो त्याच्यात जीव अडकतो, ही तर जन्माला घातलेली तिचा जीव राहणार नाही का. पण त्याला प्रमाण ठेवायचं, प्रमाण. कारण गाय वासऱ्याला जन्माला घालते ना, तर वासऱ्याला चाटलंच पाहिजे तर ती माई, पण कितलं चाटायला पाहिजे त्याला बी प्रमाण आहे. जखम होई जास्त लगून चाटणं म्हणजे येडापणा होई घ्या, बरोबर आहे का नाही. हो, मायनी पोरवर प्रेम करायला पाहिजे, पण कितलं दिनमा 4 दाव फोन करी, बहीण तू काय खाद का,
नको बहीण पूजा आहेच जो नको बरं बोलायला लागणार का लगेच उत्तर दे द्या ना. थोडं माफी मागीस नाही बोलस मायासवन ज्या घटस्फोट वैराणात ना फार का त्या वैराणात ना पोरान पोऱ्यामुळे नाही 99% पोरणी मायमुळेच फार का त्या होतीस. हो आणि इथलं उलट कर टाकेले ना आपण पहिल्या बसेलेत म्हणे माया पहिल्या बाया जवळना समोर सुद्धा जावाल बी आहेत इतकी मर्यादा होती. बसेलेत बाया बसेलेत 50 पुढल्या बट्ट्या काकू असले विचारा माया असले विचारा 40-50 पुढल्या ज्या बी मावशा होत्या दिसले विचारा जवळना समोर सासू जावाल बी आहे. हो नाही माय म्हण जवळ काय म्हणे म्हण सासू डायरेक्ट समोर घेऊ. पहिल्या सासूवा जवळनं तोंड सुद्धा दखीत नाही इथल्या मर्यादा मारा आहेत. जवळ जर जेवणले बसत ना जर गरमा कोणी नाही ना गली आली म्हणून कोणले तरी बोलायले ताक ठेवाण करता पण सासू जवळ समोर जाय नाही. आता इथलं उलट होई जायचे जवळ सासू एकच ताट मा खातच गो. पुरा सत्यानाश करीन पहिले सासू जवाईना पाय पडे सासू जवाईना पाय पडे बरोबर आहे ना माडी. हो सासू जवाईना पाय पडे आता नेता ते लागले भेटतीत नाही त्या सासूला मम्मी म्हणतात. बोल गेला सोन विठ्ठल विठ्ठल मला बरंच खरं बोलणार आज मोकला पचत नाही. आणि खरं जर सांगायला जाऊ ना बाबा खरं जर बोलायला गे ना खरं जर सांगायला गे ना सगळी माय सुद्धा सांगा सुमन पोटना नाही रे. खरं मुकला लोक पचाडानं ताकदच ठेवतात नाही. सांगतो तुम्हाला कन्या दान केली आहे ना दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार नाहीये. हो पोरगी जर सांगत असेल आई मन सासू मला बोल राही आता मायनी लगेच सांगो ए सासू बोल राही मग मी तुला बोलू नाही का माल सोडी निघाय दी का तू बोलू दे मी फक्त लगीन 4-5 लाख रुपया खर्च कराय नो 2-4 एकर जे बी येते तू नवरा तू नाववर कर दी राही मनापेक्षा तिना अधिकार जास्त आहे तुला काय फरक पड ना 2 शब्द ऐकले मग बरोबर आहे का नाही. हो असं मायबापनी करते ना पोरीसले दाडान टाइमला शिकाट देऊ पण मायबाप जात आहे दगबई बोलतात लगे उत्तर दी द्यावा ना सही नाही करा ना बरं नाही डोकावर बड जाते बरं त्या. प्रत्येक बहिणीला सांगतो मायबापांचं घर सोडलं सासू सासऱ्यांच्या घरी जातोय ना मायबाप सोडले हेच आपले मायबाप असतात एवढं कायम डोक्यात ठेवायचं माया. प्रत्येक तरुण बहिणीला सांगणे माझं. पण सासू असले बी तेच सांगण्याशी तुम्ही बी किडा नका पाळत जावा बहिणीसून. सुनबाई नक्कीच तुमले माय म्हणे पण तुमना बी बोलतात जड रास ना. तुम्ही अंडेरमान सुनबाई मग फरक समजूच नका. तुम्ही जर तिला मुलीसारखं ठेवलं ती नक्कीच तुम्हाला आई म्हणेल पण बाकी नाही सासवा जर सुनबाई अंडोर गाडीवर पटीश नाही जर कधी कुठे जास ना माहेर बिहेर बाजार बिजारले लगेच बाकी नाही सासवा दखव बी कुठे कशी मजाने मुजडत आणेन बडणे दखव. आणि तीच मोटरसायकलवर जर जवळ अंडेरले बसायलायस ना दखव माय बिको दखव माय मन सोनचिडी काय मजाने बडी म्हणजे तुम्ही सोनचिडी दुसऱ्याने मजाने मुसडाने मराल टाईमवर चाय भेटे तुला वाय बार दोन्ही बाजू सारख्या पाहिजे बरोबर आहे की नाही. दोन्ही बाजू सारख्या पाहिजे तव नातं टिकस विठ्ठल 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 विठ्ठल